हॅलो, तर मी आत्ता आले आहे माझ्या नंदूबाईंच्या इथे, म्हणजे पुणे येथील जांभूळवाडी हा एरिया आहे. तर इथे त्यांचं रो हाऊस आहे. तर मी तुम्हाला त्यांच्या घराची टूर करणार आहे. तर आपण बघूया त्यांचं कसं घर आहे, काय काय त्यांच्या इथे फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आपण सगळं काही बघणार आहोत आणि सगळं काही कॅप्चर करणार आहोत छानपैकी. चला. तर हे बघा, हे पूर्ण जे घर आहे हे त्यांचं आहे. रो हाऊस आहे, म्हणजे इथे गाडी पार्किंगपासून तुम्हाला सगळा परिसर मिळतोय. आणि ह्या साईडलाही ज्या गाड्या आहेत ते इथे पार्क तुम्ही करू शकता. आणि हे असंच इथे रो हाऊस असे किती 6-7 आहेत तिकडे. तसं हे सगळ्यात लास्ट आहे. हे बघा, ती आपली भाची आहे उन्नती. तर मामा खेळवत आहे उन्नतीला, झोके घेत आहे. जोरात जोरात द्या झोके जरा. हा, मम्मी पप्पांकडे बघते ती. आणि इकडे बघा, ह्या साईडला घसरगुंडी आहे आणि इकडे छान छान प्रकारचं आहे. इकडे छोटी मुलं पण खेळत आहेत बघा. आणि इकडे घसरगुंडी आहे, इकडे सीसॉ आहे इथे. आणि ह्या साईडला आहे स्विमिंग पूल. तर हे बघा, छोटी छोटी मुलं तुम्हाला इथे खेळताना सुद्धा दिसत आहे स्विमिंग पूलमध्ये. तर आपण जाणार आहोत त्या साईडला, बघणार आहोत. इथे क्लब हाऊस आहे. ते क्लब हाऊस म्हणजे काय, चला. ते बघा, येते का खेळायला? अरे 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 अरे, छान 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 छान. कोण खेळतय, कोण खेळवतय? आ आ आ, मज्जाच मज्जा, मज्जाच मज्जा. झिंगी झिंगी झिंगी. तर हे बघा, हा सगळा जो परिसर आहे तर इकडे छान निवांत असं मोकळं रान आहे. असं छान इथे बसू शकता तुम्ही शांत हवेमध्ये, जिथे तुम्हाला शांतता भेटेल, हवा भेटेल. जो परिसर खूप सुंदर आहे लहान मुलांसाठी. तर इथे बघा, ह्या अपार्टमेंट मध्ये एक मंदिरही आपल्याला दिसते, जे छान आहे. ओम असं मंदिर. हा काय, अरे बघा छान इथे. जास्वंद. क्लब हाऊस मध्ये आपण आलो आहोत आणि हा असा हॉल आहे. इथे मीटिंग्स वगैरे होऊ शकतात. आणि इकडे ह्या साईडला साऊंड्स आहेत. साऊंड म्हटलं की अहोंच्या आवडीचा विषय. साऊंड आहे इकडे, बघताय. आणि ह्या साईडला आहे ते स्विमिंग पूल. ही पोरगी आली स्विमिंग करून. वा, छान छान वाटतंय. गार वाटतंय का? तर एक बघ, किती छान आहे स्विमिंग पूल. ह्या स्विमिंग पूलसाठी लोक कुठे कुठे जातात. मुंबईच्या बाहेर, लोणावळा, गोवा, सगळीकडे डिमांड असते ती म्हणजे स्विमिंग पूलची. तर हा इतका छान एरिया आहे, खूप भारी वाटते इथे. तर इथे बघा, हा मोठ्या माणसांसाठी आहे आणि इकडचा जो परिसर आहे तो छोट्या मुलांसाठी आहे. छोटा टँक आहे हा. इथे छोटे मुलांसाठी त्याचा जो डेप्थ आहे तो कमी आहे. तर हा पूर्ण परिसर आहे बघा. इथून हा सगळ्या लोकांसाठी हा एक कंबाईन आहे स्विमिंग पूल. आणि आपलं प्राजक्ताईंचं रूम इकडे आहे, रो हाऊस. तर इकडून आपल्याला हा जो हे आहे, इथून स्विमिंग पूल आपल्याला दिसत असतो त्या व्ह्यूने. आणि हा क्लब हाऊस जो आहे, ह्या क्लब हाऊसमध्ये इथे बऱ्याच लोकांचे इथे फंक्शन वगैरे इथे ह्या लॉनमध्ये केले जातात. तर आपण बघूयात फंक्शन्स. बापरे, हे बघा. हा, बापरे, हातच यायचा हातात. त्याच्यासोबत हात येईल शकतात. ते बघा, हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून प्रोग्राम करतात छान प्रकारे. आणि ह्या साईडला आहे लॉन, जो जिथे जेवणासाठी व्ह्यू आहे. इथला जेवण किंवा तुम्ही इथेही सेलिब्रेशन करू शकता स्पॉट आहे हा. तर इथे टेबल्स वगैरे मांडलेले आहे जेवणासाठी खूप सुंदररित्या.
छान लॉन आहे. आपला जो प्राजक्ताईंचा रूम आहे तो इथे आहे. तर इथल्या कॉर्नरमधून आपल्याला हा सगळा परिसर दिसत असतो. हा एवढी हाईट आहे 5.5 फूट. तुम्ही गेले का कधी आतमध्ये? हा मी तर गेलो बाबा. मी तर लहानपणी इथेच आंघोळ करायचो. हो का? चेहरे असतात असं बोललास. मी तर लहानपणी इथेच आंघोळ करायचो. माहित तर काय नसतं पण मला पण जायचंय. उतरू का मी? हा हिला जायचंय पाण्यात. बघा जायचंय म्हणते. बाप रे. सोडा 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 सोडा. हिला पाण्यात जायचंय सारखे म्हणते. पाण्यात पाय टाकायचंय. ऑलरेडी पाण्यात पाय टाकून आले तरी ऐकत नाही आता. जा जा जा. वाव किती छान वाटते तिला. आता बुडायचं म्हणते. नको 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 नको. तर चला मग आपण आता घराची टूर करणार आहोत. आतमध्ये जाऊयात आपण. ते गाडी आहे बघा रॉयल एनफिल्ड. तर चला. आणि ही आहे इलेक्ट्रिक आणि ही सोलार सिस्टीमवर चालते. सोलार सिस्टीमवर चालते ना ही. हां. आणि ही आहे बुलेट रॉयल एनफिल्ड. आणि आपण आता आतमध्ये जात आहोत. जिक 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 जिक. तर हे बघा इथे हे घर स्वामींचे आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. हे ऐकूनच इतकं छान वाटतं. एक नंबर वाटतं. आणि इथे हे बघा फोटो आहे आपल्या गणपती बाप्पा. तर चला आपण आता आतमध्ये एंट्री घेऊया. हे बघा इकडे निरांजन आहे. इकडे इंटेरियर आहे. आणि ह्या साईडला आहे प्रशस्त असा हॉल. हे बघा. तर समोरच आपल्याला दिसत आहे ते म्हणजे मंदिर. तर आपण बघणार आहोत एक एक गोष्ट. तर ओव्हरऑल एक नजर मारून घेऊयात. आणि आपण आता जाऊयात डीप. तर इथे LED TV आहे टी व्ही बघण्यासाठी. आणि इथे पण बघा छोटूशी काय काय गोष्टी आहेत. बघा ही बुलेट आहे. शोपीस आहे छान छान क्यूट क्यूट. इकडे का बघते हे? इकडे बघ रे. तर हे बघा इकडे आहे काय 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 हे आहे छोटीशी पिल्लं. ही शोपीस आहेत. आणि इकडे समोर आहे मंदिर. आणि ते आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. इथे तुम्हाला फोटो दिसत असेल सप्तशृंगी मातेचं मंदिर. आणि खूपच छान असं ते रोज पूजा अर्चना करत असतात. आणि ते मंदिर आहे ते असं मंदिर आहे. याचा दरवाजाही आपण लावू शकतो. आणि घंटी आहे इथे म्हणून दरवाजा लावू शकतो आपण. आणि लाईटसुद्धा आहे. तर आता इकडे बघूयात आपण. तिकडे आहे सोफा. आणि इथे पण बघा बालाजीची मूर्ती आहे इथे छानपैकी. आणि इथे ह्या साईडला सोफे आहेत इकडे हे सगळे. आणि आता इकडे पण सोफे आहेत. आणि निवांत बसलेले. इथे बघूयात आपण शोपीसमध्ये काय काय आहे. इथे बघा हत्ती दिसतोय. आणि लक्ष्मी माता ह्या साईडला इकडे दोन हत्ती आहेत. आणि इकडे बैलगाडी आहे बघा छान प्रकारे इथे दिसते. आणि इथे विठ्ठल रखुमाई आपले. आणि इथे कुंड आहे ना. हे कुंड आहे ना. कुंड गंगाजल. ओके. आणि इथे मोराची पिसं लावलेली आहेत छान. आणि आता आपण बघणार आहोत इथे डायनिंग टेबल आहे. जेवू शकतो आपण इथे. आणि वरती तर इथे फॅन्स बघा 5 पात्यांचे फॅन्स आहेत. आणि खूप छान हे आहे हे झुमर आणि खूप कलरफुल आहे झुमर. खूप छान वाटते बघायला. तुम्ही बघू शकता तो भारी दिसतंय. किती छान दिसते हे बघा है ना. अरे बघा आपण आतमध्ये जाणार आहोत आता किचनमध्ये. तर आपण किचन बघूयात त्यांचं. ते बघा प्रशस्त असं किचन आहे. तर माठही आहे त्यांना. फ्रीजपासून सुद्धा माठातलं पाणी आवडतं. आणि असं गॅस आहे. खिडकी आहे समोर. ते एक्झॉस्ट फॅन. ते कप्पे आहेत इथे. आणि इथे त्यांचं किचन कट्टा मिक्सर आहे. ओव्हन आहे. आणि इथे बघा काचेच्या वस्तू तुम्हाला दिसत आहे इथे. आणि इकडे फ्रीज आहे. आणि इकडे सुद्धा कप्पे डब्यांसाठी आहे.
कोली डान्स. प्लॅन आपला दोघं मला तसंच म्हणायचं होतं. तुम्ही पण जाणार ना तिथे. जे मी यांच्यासोबत कधी डान्स करत नाही ते मला माहित आहे. पहिला इंग्लिश डान्स करून एंड बरोबर मराठी. हो मराठीवरच यायचंय आपल्याला, शेवटी मराठीवरच यायचंय. चांदू मामा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, मामा मामी येऊन जा, तू परोटी खाऊन जा, तुपात पडली माशी, चांद मामा राहिला उपाशी. उपाशी राहिलो चांदू मामा.